नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कंबाईंड ग्रुप सी 2025 1 जून 2025ला जो पेपर झाला होता त्यातील करंट अफेअर्सचे 15 प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न होता 19वी अलिप राष्ट्रसरोवर शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंपाला, युगांडा येथे. पुढचा प्रश्न आहे 2024चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेव्हिड बेकर, डेमिस हासाबिस आणि जॉन जम्पर. पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सबल्टन अभ्यास. पुढचा प्रश्न आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजय माणिकराव खानविलकर. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेले आहे? या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे. पुढचा प्रश्न आहे 21 नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मासात्सुगु आसाकावा. पुढचा प्रश्न आहे दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी. पुढील प्रश्न आहे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ABCD म्हणजे रिलायन्स फाउंडेशन, अदानी समूह, आदित्य बिर्ला कॅपिटल आणि भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे चारही स्पॉन्सर्स होते. पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर 2024मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उदगीर. पुढील प्रश्न आहे कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी BIMRAIN उपक्रम सुरू केला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतरसहकारी संस्था कार्यक्रम. पुढचा प्रश्न होता भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जम्मू काश्मीर. पुढील प्रश्न आहे पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदक जिंकली? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जपान. पुढचा प्रश्न होता 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 132. पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जानिक सिन्नर आणि अरिना सबालेंका. आणि शेवटचा प्रश्न आजचा तो म्हणजे कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनांचे पेटंट मिळालेले? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शक्ती पंप पर्याय क्रमांक 3. तर ही होती 1 जून 2025 रोजी झालेल्या कंबाईंड ग्रुप सी प्रिलिम्स पेपरच्या मधील करंट अफेअर्सचे प्रश्न आणि त्याची उत्तरे. धन्यवाद.